नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे चला तर मग. आम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला नवीन नवीन ठिकाणी घेऊन जात असतो. त्या ठिकाणची माहिती, त्या ठिकाणचा इतिहास आम्ही तुमच्यासमोर मांडत असतो. आज त्याच अनुषंगाने आज आम्ही तुम्हाला आणलेलं आहे ते धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी. तेर म्हणजे गोरोबा काकांची जन्मभूमी, हीच ती पावनभूमी आणि हीच ती पुरातन काळातली मुख्य अशी बाजारपेठ. या ठिकाणचं एक जुनं पुरातन मंदिर आहे, ते म्हणजे नरसिंह मंदिर आहे. त्या ठिकाणी आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. चला तर मग. दगडी बांधकामात असणारं हे त्या काळचं मंदिर, अत्यंत विशाल असं बांधकाम. त्याचबरोबर आपण पाहताय आत्ता माझ्या पाठीमागे हे आहे येथील मुख्य प्रवेशद्वार. या ठिकाणी आपण पाहू शकताय उंच भिंती आहेत, मोठं प्रवेशद्वार आहे, पण आत जाण्यासाठी एक छोटासाच मार्ग आहे. या ठिकाणी अत्यंत वास्तुकलेचा अद्भुत नमुना असणारं हे मंदिर आज आपण पाहतोय. चला तर मग आपण या मंदिराचं दर्शन घेऊ. चला तर मग. मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे वरांडे पाहायला भेटतात व त्याच्या अगदी समोरच आपल्याला हनुमंतरायाचे एक शिल्पही पाहायला भेटतं. याच ठिकाणी आपण पाहतोय हनुमंतरायाचे एक शिल्प आहे. या हनुमंतरायाच्या मूर्तीसमोरच अगदी आपल्याला मंदिराचा गाभाराही पाहायला भेटतो. त्याच्यामध्येच गर्भगृहामध्ये ही नरसिंहाची मूर्ती विराजमान आहे. इथेच आपण आता दर्शन घेणार आहोत. चला तर मग. तर मंडळी, आपण आता जातोय गाभाऱ्यामध्ये आलोय आणि आपण आता पाहतोय ते इथला गाभारा आणि मध्ये असणारा गर्भगृह. या सभा मंडपामध्ये व या गर्भगृहाच्या भिंतीवरती आपल्याला काही शिल्प दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला शिवपार्वतीचंही शिल्प भेटतं आणि याला असं म्हटलं जातं की विष्णू व माता लक्ष्मीचं चित्र आहे. या ठिकाणी त्याच्या दुसऱ्या बाजूलाच आपण पाहतोय, त्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते आपल्याला गणेशाचं चित्र दिसतंय. शिल्प या ठिकाणी कोरलेलं दिसतं. याच ठिकाणी हे मध्य असणारं हे गर्भगृह व त्याचा हा दरवाजा आपण आता पाहतोय. याच्या पलीकडेच आपल्याला श्रींची मूर्तीही दिसते. त्याच्या पलीकडे आपण पाहतोय ती नरसिंहाची मूर्ती. आपल्या समोर आता आपण पाहतोय त्या गर्भगृहात विराजमान असलेली नरसिंहाची मूर्ती. या नरसिंहाचा महिमा खूप अद्भुत आहे. याच ठिकाणची आख्यायिका ही खूप प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी ही श्रीची विलोभनीय अशी ही मूर्ती सर्वांचं मन रमवून घेते. आता आपण उभारलोय इथल्या सभा मंडपामध्ये. माझ्या मागे आपण पाहताय ते आहे गर्भगृह. याच्यामध्येच नरसिंहाची मूर्ती विराजमान आहे, पण इथे काही कारणास्तव प्रवेश निषिद्ध असल्यामुळे आपण येथूनच तुम्हाला इथली मूर्ती किंवा या ठिकाणचं आम्ही तुम्हाला सर्व चित्रीकरण दाखवतो. आता आपण पुढे जाणून घेऊ या ठिकाणची आख्यायिका काय, याचं महत्त्व काय. चला तर मग माझ्यासोबत. या ठिकाणचं शिखर आता आपण पाहतो, पण आपल्याला जाणवून येईल की या ठिकाणची शिखराची रचना ही थोडीशी वेगळी. या ठिकाणी एक मुख्य शिखर, तर त्या बाजूला 4 उपशिखरही आपल्याला पाहायला भेटतात. क्वचितच अशा प्रकारची वास्तुकला आपल्याला मंदिरात आढळते, ती या मंदिरात ही आपल्याला आढळून येते. या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला अनेक देवी देवतांची
मूर्त्या आपल्याला पाहायला भेटतात. त्यापैकीच एक ही असणारी मूर्ती. आता आपण पाहतोय हे नरसिंह मंदिर. या ठिकाणचा जाज्वल्य इतिहास, या ठिकाणचं महात्म्य आता आपण जाणून घेतोय. आता आपण जातोय ते मंदिराच्या मागच्या बाजूस. इथे पाहतोय आपण, खाली जरी पाहिलं तरी आपल्याला पूर्ण दगडी आणि चिरेबंदी बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. इतकं सुंदर अशी वास्तुकला आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आता आपण जातोय इथल्याच एका शिवालयाकडे. तेरणा आणि पिप्पलजा या नदीच्या संगमाच्या जवळपास हे वसलेलं हे मंदिर. याच ठिकाणी हे मंदिर वसल्यामुळे येथील महादेवास पिप्पलेश्वर महादेव असंही म्हणतात. या महादेवाचं आता आपण दर्शन घेतोय. या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये छोटीशी पिंड दिसतीये. वरती अभिषेकासाठी कलशी आपल्याला त्याच्यामध्ये दिसतोय. सुंदर असं हे या ठिकाणी वातावरण आपल्याला पाहायला भेटतंय. एक मनाला प्रसन्न करणारी शांती देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर मंडळी, आता आपण हे मंदिर पाहतोय. खर तर खूप पुरातन असं मंदिर आहे. पण आपण नरसिंहाचं हे मंदिर आहे, परंतु पूर्वीच्या प्रल्हादाच्या आणि हिरण्यकश्यपूच्या या कथानकाशी याचा दुरान्वय संबंध आहे. तर या काय झालं होतं, या ठिकाणचा इतिहास काय, या ठिकाणी कोणती आख्यायिका सांगितली जाते. तर शिव आणि पार्वती यांच्यामध्ये कलह झाला असं म्हणतात. त्या कलहात पार्वती तिथून निघून आल्या. तिथून निघून आल्यानंतर त्यांची समज घालून या ठिकाणी नरसिंह भगवानांनी इथे त्यांची भेट घालून दिली असं म्हणतात. तेच हे ठिकाण म्हणजे नरसिंह मंदिर. आता आपण जी मध्ये मूर्ती पाहिली ती ही आपल्याला पाषाणासारखी वाटते, परंतु ती मूर्ती प्रत्यक्षात वालुकामय अशी ही ती मूर्ती आहे. आणि या ठिकाणचा उल्लेख पद्मपुराण अशा अशा ग्रंथामध्ये आपल्याला सापडतो. खरं तर हे ठिकाणच खूप अलौकिक आहे. खरं तर हे ठिकाण म्हणजे हे तेर म्हणजे खूप अलौकिक आणि ऐतिहासिक दृष्टीने हे मुख्यत्वे असणार आहे ठिकाण आहे. त्या काळच्या मुख्य बाजारपेठा म्हणजेच तेव्हाचं तगर म्हणजे आत्ताचं तेर आपल्याला अभ्यासक्रमातही या ठिकाणचा उल्लेख सापडतो. आता या ठिकाणची अजून एक कथा आहे जी पद्मपुराणात सांगितली जाते. या ठिकाणी असं सांगितलं जातं, आता आपण जी मूर्ती पाहिली तिच्यावर सध्या वस्त्र अलंकार देखील सध्या आहेत त्याच्यावरती. पण आपण जर ती पूर्ण मूर्ती पाहिली तर त्या ठिकाणी आपल्याला असं आढळून येतं की त्या देवास पोटाचा भाग नाहीये. या ठिकाणी त्याच्याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते की एक दिवस पुजाऱ्याला इथला नैवेद्य आणायला थोडासा उशीर झाला. मग क्रोधित भगवानांनी आपलं पोटच बाजूला काढून ठेवलं. मग तेव्हापासून ती मूर्ती तशीच आहे. जर तुम्ही कधी आलात तर त्यावेळेस ती मूर्ती नक्की बघा, तिथला आनंद घ्या. या ठिकाणची शांती, या ठिकाणचं वातावरण खरंच चांगला अनुभवा. खरं तर ठिकाण मनाला प्रसन्न करणार आहे, मनाला शांती देणार आहे. इतकं भक्ती आणि श्रद्धा यांचा संगम जर कुठे होत असेल तर खरंच हे ठिकाण आहे. असंच नवनवीन व्हिडिओ आमच्याद्वारे पाहत राहा. धन्यवाद.